लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत भाजप आणि महायुतीला धोबी पछाड दिलं। या पराभवानंतर आता भाजपने ठाकरेंसह महाविकास आघाडी विजयाला एम फॅक्टर कारणीभूत असल्याचा दावा करायला सुरुवात केली आहे। नेमका ठाकरेंचा हा एम फॅक्टर आहे तरी काय, जाणून घेऊया। भगिनींनो आणि मातांनो म्हणणं सोडलं होतं आणि गेले वर्ष दीड वर्ष ज्यांच्या करता त्यांनी बाळासाहेबांचं नाव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे वरनं जनाब बाळासाहेब ठाकरे केलं होतं। लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेला हा घणाघात। लोकसभा निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून भाजपसह महायुतीच्या सर्वच पक्षाच्या नेत्यांनी महाविकास आघाडीने फेक नॅरेटिव्ह तयार केल्याचा आरोप करायला सुरुवात केली आहे। महाविकास आघाडीच्या विजयाला मुस्लिम मतांची झालर लावायलाही सुरुवात झाली आहे। बाहेर असणारे अल्पसंख्याक आपले त्यांना आपल्या देशामध्ये आणण्याच्या करता काही कायदा केला गेला, परंतु सांगण्यात आलं की आता इथनं बाकीच्यांना बाहेर काढलं जाणार आहे। लोक विशिष्ट समाजाचं तुष्टीकरण करत आहेत आणि लोकांमध्ये जे काही गैरसमज पसरवत आहेत, काही समाजांमध्ये काही धर्मामध्ये, ते कशा पद्धतीने लोकांसमोर आपण मांडायला पाहिजे आणि त्यांचा जो चेहरा आहे, खरा चेहरा आहे, जो कायम हिंदुत्व म्हणून जे लोकांसमोर आणतायत, परंतु पाठीमागच्या दरवाजाने ज्या पद्धतीने विशिष्ट धर्माचं तुष्टीकरण करतायत ते लोकांसमोर उघडं पाडायचंय। महायुतीच्या आरोपांना हवा मिळण्याचं कारण ठरलाय यंदाचा निकाल। या निकालानं दलित मुस्लिम बहुल मतदारसंघांपैकी बहुतांश मतदारसंघात महायुतीला फटका बसल्याचं समोर येत आहे। राज्यातील जवळपास 17 मतदारसंघात दलित मुस्लिम मतदारांची संख्या मोठी आहे। यामध्ये तब्बल 13 मतदारसंघात महायुतीचा पराभव झाला, तर अवघ्या 2 जागांवर शिंदेंच्या शिवसेनेचा विजय झाला। तिकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला रायगडच्या एका जागेवर विजय मिळवता आला खरा, पण भाजपलाही अकोल्यातून दलित मतांच्या फुटीचाच फायदा झाला। या निवडणुकीत पहिल्यांदाच असं स्पष्ट झालं की दलित किंवा मुस्लिम आणि इतर पक्षाला प्राधान्य न देता इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी या दोघांनाही मोठ्या प्रमाणात त्यांनी मदत केली आहे। यामुळेच देशात इंडिया आघाडीची मतदारांची संख्या, खासदारांची संख्या वाढली आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या खासदारांची संख्या निश्चितपणे वाढलेली आहे। दलित आणि मुस्लिम बहुल मतदारसंघातले हे आकडे महायुतीसाठी धक्कादायक आहेत। यंदा पहिल्यांदाच भाजपला अनेक हक्काच्या मतदारसंघात पराभूत व्हावं लागलं। त्यामुळे आता फडणवीस यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला आणि महाविकास आघाडीला अप्रत्यक्षपणे मुस्लिम मतांवरून टार्गेट करत मराठी मतांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत। मुंबईकरांनी आणि मराठी माणसांनी त्यांना मतदान केलेलं नाही। मुंबईकर असलेल्या आमच्या उत्तर भारतीयांनी त्यांना मतदान केलेलं नाही। गेले 4 महिने ज्यांचे पाय ते पकडत होते, गेले 4 महिने ज्यांच्या खातर त्यांनी हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो म्हणणं सोडलं होतं, बाळासाहेबांचं नाव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे वरनं जनाब बाळासाहेब ठाकरे केलं होतं। तिकडे ठाकरेंच्या शिवसेनेनं मात्र सत्ताधाऱ्यांचे आरोप फेटाळलेत। भाजपच्या या रणनीतीवर त्यांनी निशाणाही साधलाय। खऱ्या अर्थाने मराठी माणूस आजही शिवसेनेबरोबर आहे। तुमच्या माध्यमातून मी म्हणजे मनापासून आभार मानेन। त्याला परत पर्क करण्याचं काम चाललंय का असा आता डाऊट नाही। मुळामध्ये असं सांगणं एम फॅक्टर चालला, तो चालवला कोणी, चालवतो कोण? सत्ताधारी चालवतो ना एम फॅक्टर, आणि ते दिसले। एकंदरीतच महाविकास आघाडीनं मोदी आणि एनडीएच्या विरोधात वेगवेगळे नॅरेटिव्ह सेट केल्याचा आरोप महायुतीकडून केला जातोय। त्याच महायुतीच्या नेत्यांनी आता उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या विरोधात मुस्लिम मतांचं नॅरेटिव्ह तयार करायला सुरुवात केली आहे। या माध्यमातून महायुतीनं उद्धव ठाकरे यांचे मराठी मतदार आपल्याकडे वळवण्याची खेळी केली आहे। त्यामुळे भाजप आणि महायुतीची ही खेळी विधानसभेत यशस्वी होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।